महाविकास आघाडीचा खरा चेहरा आहे। यांना आपल्या मित्र पक्षाशी काहीही देणं घेणं नाही। महायुतीची मैत्री ही अतिशय मजबूत राहणार आहे, मजबूत आहे आणि भविष्य विधानसभेच्या निवडणुकीत महायुती पूर्ण शक्तीने महाविकास आघाडीला पराभूत करेल। शर्यतीमध्ये कासव एकदा जिंकलं म्हणून काही कासव नेहमी शक्तिशाली होऊ शकत नाही। हा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या खोट्या नरेटिव्हला आम्ही खरं उत्तर देऊ शकलो नाही। आज आपण विधानसभेत पाहिलं असेल चातुर्वर्ण आणि अशा पद्धतीचा विधानसभेचा उपयोग हा चातुर्वर्ण म्हणजे अशा गोष्टी मोठ्या मोठ्या करायला लागले। जातीचं जहर फैलवण्याचं काम महाविकास आघाडी करताय। महाराष्ट्राच्या जनतेने यापासून सावध असणं गरजेचं आहे। जातीच्या आधारावर हे अतिशय सत्तेसाठी खुर्चीसाठी हे जातीय विष पसरवण्याचं काम हे काँग्रेसमध्ये रायगड लोकसभेची असू शकतं। आता हे तर मला माहित नाही, पण असं उमेदवारी देऊन असा विश्वासघात करणं हे महाविकास आघाडीमध्येच महाविकास आघाडी सर्वांनी मिळून केला। हे एकटे काहीच करत नाही, यांची गडबड सर्व मिळून केली जाते। पण शेकापच्या नेत्यांनी आणि विशेष करून कार्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवून जेव्हा केव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा महाविकास आघाडीला झटका दिला। हे तर शेकापच्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं, सांगायची आवश्यकता आहे का? तुम्ही स्वतः अनुभव घेत आहे। खरं तर आपल्या मित्राला जास्त मतं देऊन पहिले त्यांच्या निवडणूक जिंकण्याची पूर्णपणे खात्री करायची होती। त्या मोठ्या गोष्टी करत होते, अजितदादांचे आमदार फुटतील, भाजपचे आमदार फुटतील। अरे आमचे आमदार फुटले नाही, तुम्ही तुमच्या आमदारांना टिकवू शकले नाही। लोकसभेच्या अहंकारामध्ये हे आता हे यांची भाषा शब्द, विधानसभेतील शेवटच्या दिवसातली भाषण, मंत्रीपद वाटणे, ई मुख्यमंत्री म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री, ई मंत्री एवढे झाले आहे, 12 फार झाले आहे, ई मुख्यमंत्री ई मंत्री। मला वाटतं की मतदारांनी विशेष करून महाविकास आघाडीच्या मतदारांनी त्यांना चांगला झटका दिला।